सर्वांना जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दशरथ कुलधरन सर. मी अर्चना राजेंद्र कावलकर, विभागीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ माणिकवाडा यवतमाळ. मी पाककला या सत्रामध्ये आपल्या समोर बहुगुणी अशा कांद्या लोणचेची रेसिपी आपल्या समोर सादर करत आहे. कांदा हा बहुगुणी आहे. कांदा तिखट व रुचकर असून यामध्ये कॅल्शियम, अ, ब, क जीवनसत्व, गंधक, तंतुमय पदार्थ, स्निग्धता असे अनेक औषधी गुणधर्म आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात कांदा रोज जेवणात घ्यावा, कारण तो थंड व उष्णता शमवणारा असतो. ऊन लागल्यावर कांद्याचा रस काढून कपाळ, तळपाय व हाताला लावावे. ऊन लागून एकदम ताप आल्यास कांद्याचे पाणी प्यावे व हातापायाला कांदा किसून लावावा. कांदा थंड असल्याने शरीरातील उष्णता निघून थंड वाटते व ताप कमी होतो. प्रवासात किंवा उन्हामध्ये बाहेर जाताना कांदा नेहमी जवळ ठेवावा. अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये कांद्याचे बहुगुण दिलेले आहे. तर उन्हाळ्यामध्ये आपण जेवणात रोज कांदा खातो, तर तो अधिक चवदार लागावा म्हणून त्याचे लोणचे करतात. चला तर मग आता आपण चमचमीत कांद्याच्या लोणच्याची रेसिपी बघूया. तर हा कांदा आहे. तर आपल्याला लोणच्यासाठी साधारण अशा आकाराचा छोटे छोटे कांदे पाहिजे आहेत. तर मग हे आपण इथे मी तुम्हाला करून दाखवत आहे की या कांद्याला तुम्हाला चिरून दाखवते आहे हे असं. आणि इथे हे खालचा असा भाग कापून टाकायचा आपल्याला, खालचा शेंडा जो असतो मुळा. आणि याचे चार भाग करायचे. आणि छान चवीला छान लागतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आता कांद्याचे आयुर्वेदामध्ये भरपूर महत्व आहे, आपल्याला माहितच आहे. आता तुम्हाला मी त्याने महत्व सांगितलेले आहे. असे याचं साल काढून टाकायचं, वरचा पापुद्रा काढून टाकायचा. त्यानंतर आपण हे जे कांद्याचं लोणचं जेव्हा करतो तर ते जास्त दिवस टिकत नाही. म्हणजे आपण 1 ते 1.5 तासासाठी जेवणाच्या अगोदर हे एक लोणचं करावू शकतो. तर मी अशा प्रकारे इथे कांदे चिरून ठेवलेले आहे, सोलून ठेवलेले आहे या आकाराच्या. इथे आपल्याला हे सर्व मी मसाले घेतलेले आहे. ही धना पावडर आहे, हा मसाला आहे काळा गोडा मसाला म्हणतात कोणी याला, ही हळद आहे, ही तिखट आणि ही जिरा पावडर. तर मी हे प्रत्येक घेत आहे. तर मी आधी याच्यामध्ये समजा मी 2 चमचे तिखट घेतलं आणि अर्धा चमचा हळद घेते आहे आणि अर्धा चमचा मसाला. आणि जेवढं मी तिखट घेतलं त्याच्या अर्ध धना पावडर घेत आहे. आणि आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे, आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे. तर हे मी असं मसाले याच्यामध्ये एकत्र केलेला आहे. हा तयार केलेला मसाला आहे, असा तयार झालेला आहे आपला. सर्व मी मिक्स केलेलं आहे हे एकत्र. आणि हे केल्यानंतर मी या कांद्यांमध्ये भरणार आहे. तर बघा मी अशा प्रकारे हे त्यात मी 1 चमचा जिरंसुद्धा टाकलेलं आहे. याच्यामध्ये चांगलं जावं म्हणून मी चमच्याने भरत आहे. आतमध्ये पूर्ण खोलपर्यंत हा मसाला गेला पाहिजे म्हणून मी याला चमच्याने भरत आहे. असं बघा. असं भरत आहे याला. तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व असं लोणचं तयार करायचं आहे. अशा प्रकारे मस्त हे लोणचं तयार झालेलं आहे सर्व कांद्यांचं. तर याच्यामध्ये मग मी हे तडका दिलेला आहे. तडक्यामध्ये मी याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे, जवस तेलाचा तडका आहे. तर याच्यामध्ये असं छान हे आपल्याला खायच्या आधी पण आपण याच्यावर टाकू शकतो किंवा खाताना आपल्याला जसं जसं आवडेल हे असं याच्यावर टाकायचं आहे. किंवा सर्व करताना सुद्धा आपण टाकू शकतो. म्हणजे असं असं याच्यावर टाकायचं, सगळ्या कांद्यांवर असं टाकायचं आपल्याला. तर अशा प्रकारे हे चमचमीत लोणचं तयार झालेलं आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला कांद्याची जी आवश्यकता असते, त्यामुळे हे तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात असं जर तुम्ही लोणचं करून खाल्लं तर खूप फायदेशीर होईल तुम्हाला. आणि
अशा प्रकारे सगळ्यांनी लोणचं करून बघा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.